मात्रेच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता वाजल्यात 8:45 आणि मी बनले पुऱ्याने पीठ। चला तुम्हाला दाखवतो। इथे मी पुऱ्याने पीठ बनलेलं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ फुगत ठेवले। पीठ फुगत झाल्यावर मग आपण हे करू। गाईस मी इथं घेतलं पुऱ्या बनवायला 5-6 केल्या। हे काय चाललेलं एकदा बनवत होत्या साप। चला आपण पुऱ्या लाटून झाल्यावर तुम्हाला दाखवतो। आणि इकडे तेल तापत ठेवले। तेल तापत ठेवलेलं आहे। पुऱ्या आपल्या अर्ध्या रेडी आहेत। कुठं साप आणि इथे साप बनवले। आणि इथे गाडी लावलेलं आपल्या पर्यंत मस्त साप तोडला। गाईज आपल्या पुऱ्या पण झाल्या। तर इथं ठेवले चणे उकरत, छोले मसाला आणि पाकिट आणले आपला छोले। गाई इथं आपलं चणे उकरून झाल्या आणि इथे टाकले कांदा। गाईज आपला मसाला टाकून झालेलं ते। आता तेल टाकू पनीर आणि इथं चणा पण आपण उकरलेलं आहे। इथं मसाल्याला उकाला आले। आता आपण टाकू त्याच्यात पनीर। हा आपलं चणा उकरलेलंच आहे। पनीर शिजायला पाहिजे म्हणून आपण टाकले ते। आणि नंतर मग चणा टाकू। चणा ते आपण उकरलेलंच आहे, माहिती आहे तुम्हाला। इथे ती लाईट घालव, रिझल्ट नाही लाईट गाईज आपलं छोले पनीर पण झालेलं आणि कार्तिकला दिलेलं मस्त असा बाणा सजून। हे रे कसं झालं सांग इकडं बघ। इकडं बघ कसं झालं सांग। मस्त झाले। बोल आता काहीतरी 2 शब्द। कांदा हा तुम्ही पण जाऊया। हा हा पायकटा ते भरलाय। पायकटा ते भरलाय। सगळ्या मारी मारी असू बरी बरी। सगळ्या माऱ्या धीरूच दादा धीरूच दादा। सगळ्या मारी मा तुरीचे दादा तुरीच दादा। युट्यूबला